ಕ್ಯಾಂಪ್ ಪ್ರದೇಶದಲ್ಲಿ ಇಂದು ಪಂಡಿತ್ ಭೀಮಸೇನ ಜೋಶಿ ಉದ್ಯಾನವನ ಉದ್ಘಾಟನೆ ಮಾಡಿ ಸಸಿ ನೆಟ್ಟು ಮಾತನಾಡಿದರು. ಕ್ಯಾಂಟೋನ್ಮೆಂಟ್ ಬೋರ್ಡ್ ಅಧ್ಯಕ್ಷ ಬ್ರಿಗೇಡಿಯರ್ ಜಯದೀಪ್ ಮುಖರ್ಜಿ ಇಲ್ಲಿ ಉದ್ಯಾನವನವನ್ನ ಮಾಡುವುದರ ಕುರಿತು ಬಹಳಷ್ಟು ಜನಗಳ ಹಿಂದೆಯೇ ನಿರ್ಧರಿಸಲಾಗಿತ್ತು. ಕ್ಯಾಂಟೋನ್ಮೆಂಟ್ ಜನರೊಂದಿಗೆ ಉತ್ತಮವಾದ ಉದ್ಯಾನವನ ಸಿಕ್ಕಿದೆ. ಮುಂದಿನ ದಿನಗಳಲ್ಲಿ ಪರಿಸರದ ದೃಷ್ಟಿಯಿಂದ ಸಾಕಷ್ಟು ಅಭಿವೃದ್ಧಿ ಪಡಿಸಲಾಗುವುದು. ಅಂತಾರಾಷ್ಟ್ರೀಯ ಯೋಗ ದಿನದಂದು ಉದ್ಘಾಟನೆಯಾಗಿದ್ದು ಸಂತಸವಾಗಿದೆ. जैसे आप सबने सुना ही है, ये जो कंसेप्चुलाइज हुआ था ये काफ़ी पहले हम लोगों ने किया था. सीईओ साहब का आइडिया था कि यहाँ पे जितने ओपन एरियाज हैं इनको ऐसे तरह से हम इसको डेवलप करें ताकि नेचर का ग्रोथ हो और हमारे कैंटोनमेंट के जो निवासी हैं उनको एक जगह मिले वॉकिंग के लिए, चाहे नेचर अप्रिशिएट करने के लिए, गार्डनिंग के लिए, फिटनेस के लिए. इसी को मद्देनजर रखते हुए हमने जगह जगह पे डेवलप किए हैं जितने भी ओपन स्पेसेस थे और उसके फलस्वरूप आज ये है. और व्हाट बेटर डे देन इंटरनेशनल योगा डे जब हम इसका इनॉग्रेट कर रहे हैं. यहाँ पे फिजिकल फिटनेस को इतना हम महत्व देते हैं, इसके लिए आज का दिन हमने चुना है. नाम पंडित भीमसेन जोशी जी ರಾಜ್ಯದ ಹೆಮ್ಮೆಯ ಹಿಂದೂಸ್ತಾನಿ ಸಂಗೀತಗಾರ ಪಂಡಿತ್ ಭೀಮಸೇನ್ ಜೋಶಿ ಅವರ ಹೆಸರಿಟ್ಟಿರುವುದು ಹೆಮ್ಮೆಯ ವಿಷಯವೆಂದು ಹೇಳಿದರು. ರಾಜಕೀಯ ಮುಖಂಡರು ಸೇರಿದಂತೆ ಹಲವಾರು ಸರ್ಕಾರದಿಂದ ಈ ಕಾರ್ಯ ನೆರವೇರಿತು. ಮುಂದಿನ ದಿನಗಳಲ್ಲಿ ಇನ್ನಷ್ಟು ಅಭಿವೃದ್ಧಿ ಪಡಿಸಲಾಗುವುದು ಎಂದರು. ये जो इनिशिएटिव उन्होंने लिया है वो बहुत अच्छा लिया है, क्योंकि मैं आते हुए देखता था कि ये ऐसा सूखा पड़ा है. इतनी अच्छी जगह है, सेंट्रल से अच्छी है, बट ये काम जो सतीश साहब ने सबका तारीफ किया, सब कुछ किया, तो फॉलो अप करके हम लोगों से करना, दोनों से बात करना, खुद जाना, दिन में 5-5, 6 फोन इनका आता था. ऐसे कोई डेडिकेशन काम करे तभी ये काम बनता है. और उनका जो ये था कि अपने भीमसेन जोशी का जो अपन म्यूजिक लगाए वो लोगों के लिए जो आएगा द फर्स्ट काइंड ऑफ गार्डन व्हाट यू हैव सीन इन बेलगाम. ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ರೋಟರಿ ಸಂಸ್ಥೆಯ ಸುಹಾಸ್ ಚಂಡಕ್, ವಿಜಯ್ ಶಿದ್ನಾಳ್, ಅಭಿಯಂತರ ಸತೀಶ್ ಮನ್ನೂರ್ಕರ್, ಸುಧೀರ್ ತುಪೇಕರ್, ವಿಜಯ್ ಮೋರೆ, ಡಾಕ್ಟರ್ ಅನಿಕೋಳ್, ಸಾಜಿದ್ ಶೇಖ್, ಡಾಕ್ಟರ್ ರಹಿಲಾ ಶೇಖ್, ರಿಜ್ವಾನ್ ಬೇಪಾರಿ ಮತ್ತು ಸ್ಥಳೀಯ ಸಾರ್ವಜನಿಕರು ಉಪಸ್ಥಿತರಿದ್ದರು. ವಿನೋದ್ ಕೋಲ್ಕಾರ್, ಕೆಎಂಎಂ ಕನ್ನಡ ನ್ಯೂಸ್, ಬೆಳಗಾವಿ.